नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं नवी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 1.3 मधला प्रश्न क्रमांक 6. काय दिला आहे? खाली काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल. ओके, म्हणजे इथून प्रश्न दिले याच्यामध्ये विश्वसंच काय घेणार नेमकं ते आपल्याला लिहायचं आहे. ए काय दिलं आहे? 5च्या पटीतील संख्यांचा संच. बी काय दिलं? 7च्या पटीतील संख्याचा संच. आणि सी काय दिला आहे? 12च्या पटीतील संख्यांचा संच दिला आहे. ओके, आता या तिघांसाठी विश्वसंच कोणता नेमका घेता येईल ते आपल्याला लिहायचं आहे. तर प्रश्न पहिला बघूया. एच्या पटीतील संच. एमध्ये 5च्या पटीतील संख्यांचा संच म्हणजे 5, 10, 15, 20 वगैरे असं आहे ना, या अनंतपर्यंत. ओके, त्याच्यानंतर बीचं काय असणार आहे? 7च्या पटीतील संख्याचा संच. 7, 14, 21, 28, 7च्या पटीतील. ओके, हे अनंतपर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर सीचं काय? 12च्या पटीतील संख्याचा संच. 12 2 24, 12 3 36, 12 4 48, हे पार अनंतपर्यंत. ओके, तर आता या तिन्ही संचासाठी विश्वसंच कोणता घेता येईल? आता नैसर्गिक संख्या तर घेताच येईल आपल्याला, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. ओके, हा यू म्हणून विश्वसंच घेता येईल. ओके, म्हणजेच काय या नैसर्गिक ह्या ज्या संख्या दिल्या तुम्हाला, हे बघा, या संच ए बी सीसाठी आपल्या नैसर्गिक संख्येचा संच घेता येईल. ओके, त्याच्यानंतर पूर्ण संख्येचं सुद्धा घेता येईल आपल्याला, होल नंबर्स. ओके, ही पूर्ण संख्या. त्याने विचारलं नाही असे किती विश्वसंच घेता येतील. आपण एक नैसर्गिक संख्या लिहिला तरी पण चालतो. आता दुसरा बघूया. दुसरा काय दिले? पी बरोबर 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच. तर पूर्णांक संख्येचा संच म्हणजे काय? तोच असणार आहे 4, 8, 12, 16 या पर अनंतपर्यंत असणार आहे. ओके, त्यानंतर टी काय? सर्व समवर्ग संख्यांचा संच. आता सर्व समवर्ग म्हणजे सम काय? 2 आहे, ते 2चा वर्ग लिहायचा म्हणजे तो किती? 4. त्याच्यानंतर दुसरी समसंख्या कुठली आहे? 4. 4चा वर्ग किती? 16. त्याच्यानंतर तिसरी समसंख्या आहे 6, 36. ते पार अनंतपर्यंत असणार आहे. ओके, आता यालासुद्धा विश्वसंच काय असणार आहे? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्याच असणार आहे. ओके, संख्या, पूर्ण संख्यासुद्धा असणार आहे. पण तुम्हाला इथे किती विश्वसंच लिहायला सांगितले नाहीत, पण आपण फक्त एक नैसर्गिक संख्या लिहिल्या तरी पण चालतो. ओके, धन्यवाद.